आज आपण शिकणार आहोत पॅनक्रियासचे फंक्शन्स. दोन प्रकारचे फंक्शन असतात. पॅनक्रियासचे रोल असतात दोन. एक असतो एक्झोक्राईन पार्ट आणि एक असतो एंडोक्राईन पार्ट. आता हे दोन्ही पार्ट दोन रोल प्रेझेंट करतात पॅनक्रियासचे. जो एक्झोक्राईन पार्ट असतो हा आपल्याला एन्झाईम्स रिलीज करून देतो, एन्झाईम्स. आणि एंडोक्राईन म्हणजे तुम्हाला माहिती असणार हॉर्मोन्स. आता आपण पहिले एक्झोक्राईनबद्दल शिकू, नंतर एंडोक्राईनबद्दल. तर बेसिक आपण जर एक्झोक्राईनबद्दल शिकायला गेलो तर हा काय करतो, हा एन्झाईमचं सिक्रेशन करतो. हे एन्झाईम्स आपल्याला डायजेशनमध्ये हेल्प करतात. डायजेशनमध्ये 60% ऑफ फॅट डायजेशनमध्ये हेल्प करतात. आणि प्रोटीनचा पण डायजेशन करतात, कार्बोहायड्रेटचा पण करतात. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचा पण करतात, पण मेजॉरिटी फॅटचा करतात. कारण की माउथमध्ये आपल्या कार्बोहायड्रेटचा डायजेशन करतो. कोण करतो? अमायलेज. आणि प्रोटीनचा डायजेशन आपल्या स्टमकमध्ये होतो. स्टमक आणि याचा अमायलेज माउथमध्ये. मग मेजॉरिटी डायजेशन ऑफ प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट इज डन, ओनली फॅट इज रिमेनिंग. तर मग हा फॅट आपला पॅनक्रियाच्या सिक्रेशनच्यामुळे डायजेस्ट होतो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर आणि एवढंच आहे. आणि जे एक्झोक्राईनचा जो एन्झाईम असतात ते डक्टमध्ये रिलीज होतात. कुठनं होतात? डक्टमधनं रिलीज होतात. जसं की पॅनक्रियाजमधले पॅनक्रियाचे पॅनक्रियाटिक डक्ट. आणि एंडोक्राईनचे हॉर्मोन असतात ते डायरेक्ट इन ब्लड. आता आपण एक्झोक्राईन पार्ट चालू करू. हा तुम्हाला दिसतोय, हा एक डायग्राम आहे. ह्या डायग्रामचे तुम्हाला मी एकदम पार्ट्स लिहून दिलेत. पहिले आपण पार्ट्सबद्दल वाचू, कुठला सेल कुठे आहे, कुठला डक्ट कुठे. नंतर मग त्याला आपण ब्रीफमध्ये तुम्हाला एकदम मी प्रोसेसमध्ये समजवतो कसं आपला फॅटचं डायजेशन होतं. तर पहिले आपण लेफ्ट साईडला दिसतोय आपल्याला, तर एक लेफ्ट साईडला आपल्याला हा लिव्हर दिसतोय. लिव्हर, गॉल ब्लॅडर. तशी लिव्हरमधनं जे दोन डक्ट निघतात, दोन राईट आणि लेफ्ट हिपॅटिक डक्ट बोलतात त्याला. आणि हे दोघं मिळतात आणि याला बोलतो आपण कॉमन हिपॅटिक डक्ट. आता हिपॅटिक डक्ट आणि गॉल ब्लॅडरची पण डक्ट असते. आता लिव्हर हा आपला बाईल सिक्रेशन करतो आणि गॉल ब्लॅडर काय करतो, हा जो बाईल आहे ना, गॉल ब्लॅडर तो त्याच्या आतमध्ये आणतो. आणि लिव्हरमध्ये जो बाईल असतो तो जास्त कॉन्सन्ट्रेटेड अमाऊंटमध्ये नसतो. हा गॉल ब्लॅडरमध्ये आल्यानंतर कॉन्सन्ट्रेट होतो आपला बाईल. मग त्याचं फंक्शन जास्त बाईलचं फंक्शन काय? इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. मग बाईल हा पॅनक्रियाटिक ज्युसेससोबत मिक्स होतो आणि फॅटचा इमल्सिफिकेशन आणि डायजेशन दोन्ही एकसाथ करतो. मग सिक्रेशन ऑफ बाईल आणि पॅनक्रियास हा आपला पॅनक्रियाटिक डक्टमध्ये येतो. आणि पॅनक्रियाटिक डक्टमधनं हे जातं स्पिंचर ऑफ ओडायमधनं बाहेर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, त्या ड्युओडेनमच्या पार्टमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनच्या. तर जेव्हा गॉल ब्लॅडरची डक्ट असते, सिस्टिक डक्ट आणि कॉमन हिपॅटिक डक्ट एकत्र येते तेव्हा आपल्याला बाईल डक्ट भेटते. आणि बाईल डक्ट जाते पॅनक्रियाटिक डक्टमध्ये आणि ती जाते स्पिंचर ऑफ ओडायमधनं स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडेनमच्या पार्टमध्ये. आता डिओडेनमच्या पार्टमध्ये असतात पेरिफेरल साईडला हे सेल असतात, इंटेरो एंडोक्राईन सेल असतात. इंटेरो एंडोक्राईन सेलचा रोल काय असतो, हे CCK कोलिसिस्टोकायनिन आणि सिक्रिटिन रिलीज करतात. दोघांचं फंक्शन बघू आपण. आणि ह्या इंटेरो एंडोक्राईन सेलच्या वरती असे स्मॉल हेअर लाईक प्रोजेक्शन आहेत बघा. ह्यांना आपण बोलतो इंटेरोकायनेस. सगळ्यांचे फंक्शन बघू. पहिले आपण सगळ्यांचे लोकेशन बघू. जो पॅनक्रियाटिक डक्ट आणि बाईल डक्टमध्ये जो एरिया आहे स्पिंचर ऑफ ओडायमध्ये, ह्याला आपण बोलतो एम्पिल ऑफ वॅटर. आता ही पॅनक्रियाज आहे आपली, पॅनक्रियाजच्या आतमध्ये पॅनक्रियाटिक डक्ट असतात. तर पॅनक्रियाटिक डक्टमध्ये जे आपले सेल असतात, जसं आपण बोलतो ना की लंगचा फंक्शनल युनिट आपला ॲल्व्हिओल आहे, किडनीचा नेफ्रॉन आहे, ब्रेनचा न्यूरॉन आहे, असं आपण पॅनक्रियासचा बोलू शकतो ॲसिनार सेल आहेत. काय आहेत? ॲसिनार सेल आहेत. स्ट्रक्चर अँड फंक्शनल कारण की मेजॉरिटी याच्याशी बनले असतात. बीटा सेल पण असतात, आयसोलेट ऑफ लँगरहॅन पण मेजॉरिटी बोलू शकतो आपण. तर कारण की पॅनक्रियासचा मेजॉरिटी रोल डायजेशनमध्ये आहे. आणि हॉर्मोन्स, कारण की हॉर्मोन्सचा कमी सिक्रेशन पण
हॉर्मोनचा रोल जास्त असतो. म्हणजे सिक्रेशन कमी असला आपला हॉर्मोनचा तरी त्यांचा इफेक्ट जास्त असतो. पण तेच एन्झाईमसोबत नसतो. जेवढा जेवण असं आपला तेवढा आपले एन्झाईम लागतातच. जेवढं आपण फॅटचं डायजेशन करू पोटात तेवढा फॅटचं डायजेशन करायला आपल्या पॅनक्रियाटिक ज्यूस लागणारच लागणार. तर एसिनर सेलची अमाऊंट जास्त आहे. मग आपण बोलू शकतो की ते फंक्शनल स्ट्रक्चर युनिट आहेत पॅनक्रियासचे. आता एसिनर सेल असतात पॅनक्रियाटिक डक्टच्या वरच्या साईडला. हे बघा इथे एसिनर सेल्स. आणि एसिनर सेलच्या पेरिफेरल साईडला असतात इंटरकॅरेटेड डक्टर सेल. आता हे सगळ्यांचा एक दुसऱ्याशी पुरा एकदम प्रॉपर जंक्शन आहे. म्हणजे सगळेजण एक दुसऱ्याचे फंक्शन रिलेटेड असतात. आपण सगळं बघू. 2 मिनटं थांबा फक्त. मला सांगू दे कसं काय कुठे. आता एसिनर सेल झाले. आता एसिनर सेलच्या जे खालती बघा तुम्हाला दिसतात आयसोलेट ऑफ लँगरहॅन. आयसोलेट ऑफ लँगरहॅन काय आहे? आपण बोलतो ना पॅनक्रियासमध्ये आयसोलेट ऑफ लँगरहॅन असतात, ते इन्सुलिन रिलीज करतात. तर आयसोलेट ऑफ लँगरहॅन हा ग्रुप आहे. ग्रुप ऑफ सेल्स. आता मी तुम्हाला एक सांगतो. हा सेल एक. ह्या सेलच्या आतमध्ये हे बीटा सेल आहेत. बीटा आणि याच्या पेरिफेरलला अल्फा आणि डेल्टा पण याच्या आतमध्ये. आता आयसोलेट ऑफ लँगरहॅन सेल्स असतात त्याच्यामध्ये अल्फा सेल असतात, बीटा सेल असतात, डेल्टा सेल असतात. प्रत्येकाचे रोल आहेत. आता हे जे रोल आहे त्यांचे हेच रोल आपल्या एंडोक्राईनमध्ये असतात. हे एंडोक्राईन पार्ट आहे पॅनक्रियासचा. ते आपण पुढे बघणारच आहोत एकदम डिटेलमध्ये. ते आपण तेव्हाच बघू. आता आपण पुरा प्रोसेस चालू करू. कसा आपला पॅनक्रियासचा ज्यूस निघतो, कसा तो ॲक्टिवेट होतो, कसा आपला पॅनक्रियास फॅटला डायजेस्ट करतो. तर आपण आता आपला कार्बोहायड्रेटचं डायजेशन माउथमध्ये झालं आहे आणि प्रोटीनचं डायजेशन पोटामध्ये झालं आहे, स्टमकमध्ये. आता हा फूड याच्यामध्ये फॅट राहिला आहे, मेजॉरिटी फॅट राहिला आहे. हा फॅट आपला येतो इथे पायलोरी स्फिंक्चरमधनं डिओडेनममध्ये काय स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट. तर डिओडेनममध्ये असा हा येतो. त्याच्यासोबत HCl पण येतो. HCl येतो, फॅट येतो. आता जसं फॅट आणि HCl आला, फॅट म्हणजे फूड आला समजून घ्या. फूड आणि HCl आला तर जे इंटेरोकायनस सेल आहेत, इंटेरोकायनस सेल तर पुढे सांगतो. पहिले आपण याचं बघू आपल्या कोलिसिस्टोकायनिन आणि सिक्रेटिनचं. जसे फूड आणि HCl आला तसा जो कोलिसिस्टोकायनिन आहे ना तो काय करतो, एसिनर सेल्सला जाऊन स्टिम्युलेट करतो. की तू पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज कर. कारण की एसिनर सेल्स हेच मेन स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट आहेत पॅनक्रियासचे आणि हेच रिलीज करतात पॅनक्रियाटिक ज्यूस. मग त्यांना हा स्टिम्युलेट करतो कोण, कोलिसिस्टोकायनिन. आणि सिक्रेटिन काय करतो, सिक्रेटिन बघतो HCl पण येतो आहे. कोलिसिस्टोकायनिन बघितलं का फूड येतो आहे आणि सिक्रेटिन बघितलं की HCl पण येते. आता HClचं पण आपल्याला न्यूट्रिशन करायला लागेल, नाही तर मग इथे अल्सर होतील. HCl रिॲक्ट करेल आपल्या इंटेस्टाईनसोबत. मग सिक्रेटिन काय करतो, सिक्रेटिन सांगतो इंटरकॅरेटेड डक्टर सेल जे एसिनर सेल असतात त्याच्या पेरिफेरी साईडला असतात. हे बघा हे सेल, ह्या सेलचं सांगतो रिलीज बायकार्बोनेट आयन. तर बायकार्बोनेट आयन हा काय करेल, न्यूट्रिशन करेल HCl सोबत जाऊन. मग आता एंडोक्राईन सेलचा रोल हा होता. आता एसिनर सेल्स पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करतील. तर पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये असतात प्रोटीएज, अमायलेज, लायपेज लिपिडचा ब्रेकडाऊन, अमायलेज स्टार्चचा, प्रोटीनचा. आता हे जे ज्यूस निघतो हा ज्यूस पॅनक्रियाटिक डक्टमध्ये जातो. पण हा ज्यूस असतो इनॅक्टिव्ह फॉर्म. काय इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो, कारण की जर हा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असला तर आपल्या पॅनक्रियाचं डायजेशन करून टाकेल, म्हणून हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. तर हा ज्यूस इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये जातो ॲम्प्यूल ऑफ वॅटरच्या रिजनमधनं स्पिंचर ऑफ ओडेट थ्रू स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आला ज्यूस. आता इकडनं फूड आला, इकडनं HCl आला, HClसाठी इकडनं आला, HClसाठी इकडनं आला हा बायकार्बोनेट आहे, फूडसाठी इकडनं आला हा पॅनक्रियाटिक ज्यूस. आता आणि इकडनं बाईल पण येणार, पॅनक्रियाटिकमध्ये इथं बाईल पण आला. आता इथे एक साथ इमल्सिफिकेशन म्हणजे काय, घुसळणे. तर इकडे जेवणाचं म्हणजे फूडचं इमल्सिफिकेशन होणार आहे. डायजेशन पण होणार आणि HClला मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे बायकार्बोनेट आयन पण आहेत. पर मी तुम्हाला जसं म्हणलं पहिले की पॅनक्रियाटिक डक्टमध्ये तर पॅनक्रियाटिक ज्यूस हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. का, कारण की पॅनक्रियाचं डायजेशन नको व्हायला. पण इथे आल्यावर कसा हा ॲक्टिव्ह होतो, कारण की हा ॲक्टिव्ह झाल्याशिवाय तेव्हाच त्याचा रोल तो हे करेल, तो डायजेशन ऑफ फॅट करेल. जे इंटेरोकायनस सेल आहेत ना हे ॲक्टिवेशन ऑफ पॅनक्रियाटिक एन्झाईम्स करतात. पॅनक्रियाटिक ज्यूस, पॅनक्रियाटिक एन्झाईम कशा, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये यांचा ॲक्टिवेशन करतात. मग हे सगळे एक साथ ॲक्टिवेट होतात, इथे इमल्सिफिकेशन करतात
फॅटचा. आणि मग हा जो आपला आपण बोलू शकतो हा स्टूल आहे, कारण की इथे फॅट झालं आहे ॲब्झॉर्प्शन, फॅटचं डायजेशन झालं आहे, प्रोटीनचं डायजेशन झालं आहे, कार्बोहायड्रेटचं डायजेशन झालं आहे, सगळ्यांचं डायजेशन झालं आहे. आता हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाईल, कशामध्ये जाईल? लार्ज इंटेस्टाईनमध्ये. तुम्हाला पुढचं सांगतो जरासा मी आयडिया येईल तुम्हाला. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कसं डायजेशन होत नाही. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त H2ओचा ॲब्झॉर्प्शन होतो आणि इलेक्ट्रोलाइटचा ॲब्झॉर्प्शन होतो, बस एवढंच. त्यामुळे लार्ज इंटेस्टाईनमधनं हा जाईल रेक्टम, रेक्टममधनं ॲनस आणि ॲनसमधनं बॉडीच्या बाहेर. हा होता आपला एक्झोक्राईन पार्ट ऑफ पॅनक्रियास. आता एंडोक्राईन पार्ट. तुम्हाला असं म्हणलं मी एंडोक्राईन पार्ट काय, ही पॅनक्रियास काढलेली पहिले आपण. ही पॅनक्रियासची पॅनक्रियाटिक डक्ट. आणि तुम्हाला इथे मी सेल दाखवले ते मोठे मोठे. ह्याच्या पेरिफेरल साईडला अल्फा, इथे डेल्टा आणि इथे बीटा. तर जे हे सेल आहेत ना, ह्यांचा एंडोक्राईन रोल असतो. काय रोल असतो एंडोक्राईनचा? जे बीटा सेल आहेत ते इन्सुलिन रिलीज करतात. अल्फा सेल ग्लुकागॉन, डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन, आणि त्याला सोमॅटोस्टॅटिनला GHRH बोलतो आपण, ग्रोथ हार्मोन रिलीजिंग इनिबिटिंग हॉर्मोन. ग्रोथ हार्मोन रिलीजिंग इनिबिटिंग हॉर्मोन. ह्याचा रोल काय? ग्रोथ हार्मोन रिलीजिंग इनिबिटिंग हॉर्मोन हा जो ग्रोथ हार्मोन आहे ह्याचा इनिबिशन करतो सिक्रेशनचा अँटेरियर पिट्युटरीमधनं. अँटेरियर पिट्युटरीमध्ये हे बघा, ऑल्सो GH सिक्रेशन फ्रॉम अँटेरियर पिट्युटरी. सिक्रेशन नाही ॲक्च्युली, इनिबिशन. इनिबिशन. आणि हा जो GHRH याचा रोल अजून एक हा इनिबिट द सिक्रेशन ऑफ ग्लुकागॉन अँड इन्सुलिन. ह्या दोघांचा हा सिक्रेशन इनिबिट करतो. चला आता याच्याबद्दल आपण वाचलं, आता आपण वाचूया ग्लुकागॉन आणि इन्सुलिन काय. ग्लुकागॉन इन्सुलिन, एक मिनटं. हां, ग्लुकागॉन आणि इन्सुलिन. हा जो इन्सुलिन आहे ह्याचा मेन रोल आहे हा ग्लुकोज लेवल इन ब्लड कमी करतो. म्हणजे हा काय करतो, समज हा ग्लुकोज आहे आपल्या बॉडीमध्ये, हा ग्लुकोज आणि हा एक सेल आहे. तर इन्सुलिन हा इथे GLUT4 नावाचा रिसेप्टर असतो. ह्या रिसेप्टरला खोलतो, या रिसेप्टरवर जाऊन बाइंड होतो आणि इकडचे चॅनल खोलतो. या चॅनलमधून हा ग्लुकोज आतमध्ये जातो आणि मग याचा ATP बनवण्यामध्ये आपण यूज करतो, ग्लुकोजचा ब्रेकडाऊन करून, सेल्युलर रेस्पिरेशन करून. बरं, कधी कधी काय होतं की इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं म्हणून ग्लुकोज आतमध्ये जात नाही, त्याच्यामुळे ब्लडमध्ये ग्लुकोजची संख्या वाढते. त्याला आपण बोलतो डायबिटीज मेलायटस. आणि ग्लुकागॉन याचा अँटागोनिस्ट रोल करतो इन्सुलिनचा. इन्सुलिन काय करतो, ब्लडची ग्लुकोज कमी करतो, ग्लुकागॉन वाढवतो. कसा वाढवतो? ग्लुकागॉन काय करतो, ग्लायकोजनचा ब्रेकडाऊन करतो. ग्लायकोजनचा ब्रेकडाऊन, ग्लुकोज हे बरेचशा ग्लुकोजमध्ये. तर जेव्हा बॉडी आपण बोलतो स्टार्वेशनच्या फेजमध्ये बॉडीने काय खाल्लं नाही, तेव्हा हा ब्रेकडाऊन करेल ग्लायकोजनचा आणि ग्लुकोज प्रोड्यूस करेल. हा होता आपला पॅनक्रियासचा 2 रोल, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. थँक्यू.